So to start with my makeup, I am using an orange color corrector by MAC. In this video, I'll be talking in Marathi as well. मी चेहरा मॉइश्चराइज करून घेतलेला आहे आणि मी आता मॅकचं ऑरेंज कलर करेक्टर वापरत आहे. तुम्ही मॅकचंच कलर करेक्टर वापरावं असं काही नाही, तुम्ही पाहिजे ते वापरू शकता. ऑल द प्रॉडक्ट्स आर लिस्टेड इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. गुढीपाडव्यासाठी सगळ्यांना करता येईल असा हा सोपा मेकअप मी करणार आहे. चेहऱ्यावर जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे तिथे मी ऑरेंज कलर करेक्टरचा यूज करत आहे. नेक्स्ट आय एम सेटिंग द करेक्टर विथ लिटिल बिट ऑफ लूज पावडर. करेक्टरवर मी थोडीशी लूज पावडर लावून घेत आहे सो दॅट फाउंडेशन सोबत ते मिक्स होणार नाही. नेक्स्ट आय एम अप्लाइंग फाउंडेशन. मी फाउंडेशन लावून घेत आहे. आय एम गोइंग टू स्प्रेड द फाउंडेशन विथ माय फिंगर्स अँड देन ब्लेंड इट विथ माय ब्युटी ब्लेंडर. जेव्हा तुम्हाला जास्त कव्हरेज पाहिजे असतं तेव्हा असं फाउंडेशन बोटांनी लावून घ्यायचं आणि नंतर ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं. आय एम युझिंग अ वेट ब्युटी ब्लेंडर. मी ओल्या ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड करून घेते. डोंट फॉरगेट द हेअरलाईन वेन यू अप्लाय द फाउंडेशन. फाउंडेशन असं हेअरलाईन पाशी सुद्धा लावून घ्यायचं, नाहीतर हेअरलाईनचा कलर वेगळा दिसतो. आय एम ड्रॅगिंग द रिमेनिंग फाउंडेशन ऑन माय नेक. उरलेलं फाउंडेशन मानेवर पसरून घ्यायचं. नेक्स्ट आय एम हायलायटिंग माय फेस. मी फेस हायलाइट करून घेत आहे, त्यासाठी मी लाईट कन्सिलरचा यूज करत आहे. आय एम ब्लेंडिंग द कन्सिलर विथ अ वेट ब्युटी ब्लेंडर. मी कन्सिलर वेट ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे. आय एम ब्लेंडिंग द कन्सिलर ऑन माय आयलिड ॲज वेल सो दॅट इट क्रिएट्स अ बेस फॉर माय आयशॅडो. कन्सिलर असं डोळ्यावरती सुद्धा ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे आयशॅडोसाठी एक बेस मिळतो. क्रीम ब्लश आधी हातावर असं पसरून घ्यायचं, मग ओल्या किंवा कोरड्या ब्युटी ब्लेंडरने असं लावायचं. आय एम अप्लाइंग क्रीम ब्लश नेक्स्ट. लिटिल बिट ऑन नोज अँड चिन ॲज वेल. नेक्स्ट मी थोडीशी लूज पावडर सगळ्या फेसवर लावून घेत आहे. नेक्स्ट आय एम अप्लाइंग लिटिल बिट ऑफ लूज पावडर टू सेट एव्हरीथिंग. टू कॉन्टूर माय फेस आय एम युझिंग अ पावडर कॉन्टूर. नेक्स्ट मी फेस कॉन्टूर करत आहे. याने चेहऱ्याला एक डायमेन्शन येतं आणि चेहरा लाईटमध्ये फ्लॅट दिसत नाही. टू कॉन्टूर माय नोज आय एम युझिंग अ स्मॉल ब्रश. नोज कॉन्टूर करण्यासाठी मी छोटा ब्रश वापरत आहे. नेक्स्ट आय एम अप्लाइंग सम हायलायटर. नेक्स्ट मी हायलायटर लावून घेत आहे. नाकावर हायलायटर लावताना पूर्ण नाकावर नाही लावून घ्यायचं, फक्त स्टार्टिंगला लावायचं. याने नकोसा ग्लो दिसणार नाही. नेक्स्ट आय एम फिलिंग इन माय आयब्रोज. आय एम युझिंग अन आयब्रो पेन्सिल फॉर दिस. आयब्रोज फिल इन करण्यासाठी मी आयब्रो पेन्सिलचा यूज करत आहे. बरेचदा मेकअप करताना लोक आयब्रोजकडे दुर्लक्ष करून टाकतात, बट आयब्रोज छान फिल इन केल्या की चांगला लुक येतो. नेक्स्ट आय एम अप्लाइंग आयशॅडो प्रायमर. मी आयशॅडो प्रायमरचा यूज करत आहे. याने आय मेकअप खूप काळ टिकतो. आय एम युझिंग दिस शेड फर्स्ट. टुडेज मेकअप इज गोइंग टू बी व्हेरी सिम्पल. आजचा मेकअप खूपच सोपा करणार आहे मी. आय एम ब्लेंडिंग द आयशॅडो ऑन माय आउटर कॉर्नर. आय एम गोइंग टू ब्लेंड द आयशॅडो ऑन माय लोअर लॅश लाईन ॲज वेल. आयशॅडो मी आउटर कॉर्नरला लावून घेतलं आणि तेच मी खालच्या लोअर लॅश लाईनला पण ब्लेंड करून घेत आहे. नेक्स्ट आय एम युझिंग दिस आयशॅडो टू ब्लेंड द हार्श लाईन्स. या आयशॅडोने मी काही हार्श लाईन्स आल्या असतील तर त्या ब्लेंड करून घेते. नेक्स्ट आय एम गोइंग टू अप्लाय दिस आयशॅडो विथ द हेल्प ऑफ माय फिंगर्स. ही आयशॅडो मी माझ्या बोटांनी लावून घेते. आयशॅडो बोटांनी लावून घेतलं की पिगमेंटेशन जास्त दिसतं. आय एम ब्लेंडिंग द हार्श लाईन्स. मी हार्श लाईन्स ब्लेंड करून घेते. नेक्स्ट आय एम गोइंग टू बी ब्लेंडिंग दिस आयशॅडो विथ अ पेन्सिल ब्रश ऑन माय लोअर लॅश लाईन. मी एका पेन्सिल ब्रशने ही आयशॅडो ब्लेंड करून घेते. नेक्स्ट आय एम टाईट लाईनिंग माय आईज. मी डोळे टाईट लाईन करून घेते, म्हणजे डोळ्याच्या वरच्या वॉटर लाईनला सुद्धा काजळ लावून घेते. नेक्स्ट आय एम स्मजिंग द कोल ऑन माय लोअर वॉटर लाईन. मी काजळ लावून घेते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काजळ स्किप करू शकता, फक्त वरच्या वॉटर लाईनला लावलं तरी इनफ आहे. नेक्स्ट आय एम हायलायटिंग माय ब्राउ बोन. मी ब्राउ बोन या लाईट शेडने हायलाइट करून घेते. टू अप्लाय माय लॅशेस आय एम अप्लाइंग द ग्लू फर्स्ट. फॉल्स लॅशेस लावताना ग्लू आधी लॅश लाईनला लावून घ्यायचं, याने लॅशेस लवकर चिकटतात. नेक्स्ट आय एम अप्लाइंग मस्कारा. नेक्स्ट मी मस्कारा लावून घेते. न्यूड लिपस्टिक लावणार असल्या कारणाने मी ब्राऊन लिप लायनर वापरत आहे. ॲज आय एम गोइंग टू बी युझिंग न्यूड लिपस्टिक आय एम अप्लाइंग ब्राऊन लिप लायनर सो दॅट आय डोंट लुक वॉश्ड आउट. ब्राऊन लिप लायनर लावल्याने वॉश्ड आउट नाही दिसणार. सो दिस इज द फायनल लुक.
हा फायनल लूक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.